आशिष मगर आणि स्वागत आहे तुमचं व्हिजन क्लबमध्ये. बघा, दिवसभरात आपल्या डोक्यात असंख्य प्रश्न येतात की हे असं का, ते तसं का, ते तसं का. तसं रात्री झोपताना एक प्रश्न जवळपास तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आला असेल. तो प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याचं उत्तरसुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग आहे. प्रश्न काय असेल बरं? तर माझ्या उजव्या बाजूला बघितलं असेल तुम्ही, फॅन आहे. तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येतो की हा फॅन फिरतो कसा? मग काही जण लगेच उत्तर देतील तुमच्यापैकी की सर तो लाईटवर फिरतो, म्हणजेच करंटवर फिरतो, म्हणजेच विद्युतवर फिरतो, आहे की नाही? म्हणजे बटन चालू केलं की फॅन फिरतो, बटन बंद केलं की फॅन बंद होतो. पण बाळांनो, ही वीज किंवा विद्युत किंवा लाईट किंवा करंट आपण अनेक गोष्टींमध्ये टाकतो. जसं प्रेस करायची असते, प्रेससुद्धा असते करंटवरची, शेगडीसुद्धा असते करंटवरची, हीटरसुद्धा असते करंटवरचं. मग ते का फिरत नाहीत? त्यांनी पण फिरायला पाहिजे, पण फिरते का? तुम्ही कधी पाहिलं का असं की तुम्ही प्रेस हातात घेतली किंवा इस्त्री हातात घेतली, तिला बटन चालू केलं की प्रेस फिरायला लागली गरगर गरगर, किंवा शेगडी फिरायला लागली गरगर गरगर? असं होतं का? होत नाही. मग फॅनच का फिरतो किंवा फॅनचीच पाती का फिरतात? याचं उत्तर आज आपल्याला पाहायचं आहे. हे बघा, लक्षात घ्या, नेमकं कसं काय असं होते ते आपल्याला आज पाहायचं आहे. आता आपल्या डोक्यामध्ये प्रश्न आला की फॅन कसा फिरतो, आणि याचं उत्तर जेव्हा तुम्ही पाहाल किंवा मी जेव्हा तुम्हाला सांगेल, एकदम सोप्या साध्या सिंपल भाषेत सांगणार आहे. ते तुम्ही पाहायचं आणि घरी जायचं आणि घरी ते सगळ्यांना सांगायचं. विचारायचं आधी सगळ्यांना प्रश्न की फॅन कसा फिरतो सांगा. मग ते विचार करतील कसा फिरतो, कसा काय फिरतो, आणि मग तुम्हाला म्हणतील आता आम्ही हारलो, आता तुम्ही उत्तर सांगा. आणि मग तुम्ही त्यांना सांगणार की फॅन कसा फिरतो. सगळ्यात आधी आपल्याला काय पाहावं लागणार? तर विद्युत कार्य कसं करते किंवा वीज कार्य कसं करते, ज्याला आपण विद्युत म्हणतो किंवा वीज म्हणतो किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणतो, ती कार्य कसं करते आपल्याला ते पाहावं लागेल. त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे बाळांनो एक व्हिडिओ. तो व्हिडिओ आपण पाहूया आणि नंतर मग आपण ते शिकूयात की नेमकं कसं काय होतं. बघा, ही बॅटरी आहे, म्हणजेच आपण त्याला आपल्या भाषेत शेल म्हणतो. शेलमधून काय झालं, हा लाईट आहे, लाईट लागला. बघा, विद्युत प्रवाह शेलमधून इकडच्या बाजूने येतोय आणि उजव्या बाजूने असं इकडे जातोय. आता याला चालू बंद करण्यासाठी काय असते आपल्याकडं असते एक स्विच, ज्याला आपण बटन म्हणतो, आहे की नाही? बटन चालू कर, बटन बंद कर. काही काही ठिकाणी आमच्या खेड्यात त्याला खटका सुद्धा म्हणतात. खटका लाव, खटका बंद कर. तर हे बटन, आता बघा, हे जे बटन आहे, हे बटन चालू केलं तर काय होते? वीज पुरवठा सुरळीत होतो आणि मग ते लाईट लागते. बटन बंद केलं तर वीज पुरवठा खंडित होतो, म्हणजे वीज काय होते? कनेक्शन त्याचं तोडलं जातं किंवा कनेक्शन खंडित केलं जातं आणि मग काय होते? लाईट बंद होतो. आता प्रश्न असा आहे की जेव्हा इकडून इकडे वीज जाते तेव्हा लाईट लागतो. पण जर समजा आपण शेल बदलला, बॅटरी बदलली, इकडून इकडे केलं तर काय होईल ते पण सुद्धा पाहूयात आपण आता लगेच. आता बघा, पहिल्यांदा वीज इकडून इकडे जाते आहे, ठीक आहे? मग आता जर समजा आपण बॅटरी काढली आणि तिला उलटं टाकलं तर काय झालं बरं? तर परत वीज पुरवठा इकडून इकडे व्हायला लागला. म्हणजे आता सुरुवातीला कोणीकडे होत होता? उजवीकडून होत होता. आता डावीकडून झालाय तरी सुद्धा लाईट लागलाय. म्हणजे वीज पुरवठा उजवीकडून जरी झाला किंवा डावीकडून, म्हणजे त्याची दिशा जरी बदलली, कोणत्याही दिशेतनं तो झाला तरी सुद्धा तो त्याचं काम करतो, म्हणजे तो त्याचं कार्य करतो. लाईट लागतोच, म्हणजे त्या विजेवर आधारित असलेलं काम ते करतो. पण आता या कार्यावर, म्हणजे हे जसं काम करते, लाईट लागते, तसं फॅनमध्ये सुद्धा आपण वीज पुरवठा करतो, फॅनमध्ये सुद्धा वीज जाते. पण तो फॅन फिरतो का? इथं लाईट लागतोय, तिथं फिरतोय. दोन्हीमध्ये काय फरक आहे? तो फरक समजून घ्यायचा आणि फॅन कसा फिरतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते सांगताना सुरुवातीला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला दाखवेल, त्या तुम्ही पाहायच्या, ते तुम्ही ओळखायच्या आणि मग त्याच्यावर आपण चर्चा करूयात. बघा आता पुढचा व्हिडिओ. आता बघितलं तुम्ही, उलटा विद्युत प्रवाह असेल तरी लागतो, म्हणजे इकडून पण लागते आणि इकडून पण लागते, दोन्हीकडून पण लागते. म्हणजे कोणीकडून पण पुरवठा होत असेल विजेचा, लागतो. आता बघा, ही एक गोष्ट दाखवली मी तुम्हाला. हे काय आहे? बघा, नॉर्थ पोल लिहिलेला आहे, साऊथ पोल लिहिलेला आहे. हे काय आहे? हे आहे लोहचुंबक. पाहिलं तुम्ही सगळ्यांनी, सगळ्यांकडे असतं, सगळ्यांच्या घरी असतं. आपण बऱ्याच वेळा त्यांनी काय करतो? पैसे वगैरे चिटकून असे पाहतो. बऱ्याच वेळा आपण दोन लोहचुंबकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो, पण ते एकमेकांना दूर सारतात. त्यांची दिशा बदलली की ते एकमेकांना चिटकून बसतात, है ना? म्हणजे याच्यामध्ये दोन भाग असतात. लोहचुंबकाचे दोन टोक असतात. एकाला आपण म्हणतो नॉर्थ पोल, एकाला म्हणतो साऊथ पोल. नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव आणि साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव. लोहचुंबकाचे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे दोन ध्रुव असतात. ही दोन ध्रुव काय करतात? दुसरा एखादा जर लोहचुंबक घेतला तर त्याच्यासोबत कसे रिॲक्ट होतात किंवा त्याच्यासोबत काय प्रतिक्रिया देतात ते आपल्याला आता पाहायचं आहे. बघा, व्हिडिओ पहा. आता हा एक लोहचुंबक आहे, हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. बघा, याला काय टाचण्या म्हणा किंवा पिना म्हणा चिकटल्या, म्हणजे लोखंड. आता बघा, सिंपल गोष्ट इथं काय सांगितली त्यांनी, बघा लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय बघा. जर नॉर्थ आणि नॉर्थ पोल एकत्र आले तर ते एकमेकांना कनेक्ट होत नाही. त्यांच्यामध्ये आकर्षण असतं का? आकर्षण बिलकुल नसतं. आकर्षण कधी कशामध्ये असतं? इकडचा एक नॉर्थ असेल आणि तिकडचा जर साऊथ इकडे आला तर त्या दोघांमध्ये आकर्षण असतं. ते दोन एकमेकाला चिटकतात किंवा एकमेकांना आकर्षित करून घेतात, एकमेकांच्या जवळ येतात. पण जर सारखे सारखे टोक एकमेकांच्या समोर आले तर ते एकमेकाला दूर ढकलतात. काय करतात? ते दूर ढकलतात. जसं आता याच्या पूर्वी जसं पाहिलं होतं आपण की एक नॉर्थ होता आणि एक साऊथ होता, तर ते एकमेकाच्या जवळ आलं. थोडंसं बॅक घेतो मी व्हिडिओ, तुम्ही परत एकदा लक्ष द्या. बघा, आता बघा काय होतंय ते. परत एकदा व्हिडिओ प्ले करतो मी. आता बघा, हे काय? नॉर्थ पोल आहे
आता बघा साऊथ आणि नॉर्थ दोघं कसे झाले, एकत्र आले, बरोबर आहे. पण आता जेव्हा नॉर्थ नॉर्थ एकत्र आलं तर ते एकत्र आले का, एकत्र आले नाही, ते एकत्र येत नाही, ते एकमेकांना दूर सारतात. काय करतात बाळांनो, एकमेकांना दूर सारतात. मग आता इथं काय होतं, आपल्याला जेव्हा फॅन फिरवायचा असतो तेव्हा जी आपली विद्युत येते त्या विद्युतीचं रूपांतर आपल्याला चुंबकामध्ये करावं लागत असतं. आता ते इथं तुम्हाला प्ले करताना किंवा तुम्हाला पुढची गोष्ट कळेल. आता बघा हे अशा पद्धतीचं हे परमनंट काय असतं, लोह चुंबक, त्याला परमनंट म्हणू आपण, म्हणजे कायम, त्याला एक छिद्र केलेलं असतं. आणि बघा आता याला काय करतोय आपण, गोल फिरवतोय, पण याला आपल्याला हातानं फिरवावं लागतंय, म्हणजे आपण हातानं फिरवतो. पण आता अशा पद्धतीनं जर समजा आपण इथं साऊथ पोल आणलं किंवा दक्षिण ध्रुव म्हणू आपण त्याला, दक्षिण आहे ना, म्हणजे कशाचा, चुंबकाचा जर साऊथ पोल जर इथं आला आणि इथं जर नॉर्थ असेल तर हे याला काय होईल, एकमेकाला आकर्षित करून घेईल. म्हणजे हे जसं आहे तसंच राहील, ते फक्त तसंच राहील. पण जर समजा आपण याला फिरवलं असं हातानं आणि इकडे एन आणलं, हे जे एन विरुद्ध दिशेला आहे त्या एनला जर इकडे आणलं तर एन आणि एन दोन सारखे ध्रुव जर एकत्र आले तर ते चिपकतील का किंवा एकमेकाला आकर्षित करतील का, नाही, ते एकमेकाला काय करतील, दूर ढकलतील, दूर. मग आता पहा अशा पद्धतीनं आपण याला बदललं आणि आता काय केलं आपण, दुसरा एन आणला, एन आणल्याबरोबर काय झालं, एन याला दूर ढकललं आणि साऊथ पोलला काय केलं, त्यांना आकर्षित केलं, म्हणजे एनला दूर ढकललं आणि साऊथ पोलला एकत्र आणलं. आता प्रश्न असा आहे की आपण फॅन फिरवताना काय म्हणतो की फॅनचे पाते जेव्हा फिरतात तेव्हा फॅनमध्ये हे वापरतो है ना, म्हणजे जेव्हा आपण वीज वापरतो त्या विजेचं रूपांतर चुंबकामध्ये करतो आणि हे करतो. पण याच्यात दोन महत्त्वाच्या समस्या आहेत. पहिली गोष्ट काय की आता हे जे येतं, मग आता दोनपैकी एक गोष्ट तर हाताने फिरवावंच लागते, आपल्याला हाताने करावंच लागते. की आता आपण काय केलं, समजा याला फिरवायचं म्हणलं तर याला हाताने फिरवावं लागेल किंवा मग काय करावं लागेल, हे साऊथ काढायचं, एन लावायचं, परत एन काढायचा, साऊथ लावायचा, असं दोनपैकी एक गोष्ट काहीतरी आपल्याला करावं लागणार. पण आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी करायच्या नाहीत, हे सगळं आपोआप घडेल असं करायचं. फॅन फिरवताना तुम्ही असं काठी वगैरे घेऊन फिरवत बसले का फॅनला, नाही, काही केलं का तुम्ही, काहीच नाही, आपोआप फिरतात. मग ते आपोआप कसं काय फिरते ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधून कळेल बाळांनो. बघा आता आपण असं केलं, फिरायला लागलं, परत आलं, फिरायला लागलं. मग आता हे सगळं आपण अगदी पद्धतशीर पाहिलं की हे कशावर फिरते. आता हे जे फिरतोय, हे जे पोल फिरतोय, हा कशावर फिरत होता, दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दोन चुंबक आहेत त्याच्यामध्ये, दोघांनाही पण एकाला नॉर्थ आणि साऊथ दोन्हीकडे पण आहे. जसं आपण एक बदललं, नॉर्थचं साऊथ केलं की इकडचं पुन्हा काय होणार, नॉर्थ त्याच्याकडे जाणार, त्याचं पुन्हा नॉर्थ केलं की इकडचं साऊथ त्याच्याकडे जाणार. म्हणजे जसं जसं आपण चुंबकाच्या तिकडच्या चुंबकाचं टोक बदललं की इकडचं बदलणार, असं होत राहणार. पण आपण हे हाताने करू शकू का, करू शकणार नाही. किंवा आपण हातानंच करत बसलो तर मग त्याचा अर्थ आहे का, काय अर्थ नाही. मग आता काय केलं यांनी, त्याच्यामध्ये एक आयडिया केली, डोकं लावलं. सायन्सचं कामच ते आहे की समस्येवर उपाय शोधणं. सायन्सचं काय काम आहे, समस्येवर उपाय शोधणं. आपल्यापुढे एक जी कोणती समस्या येईल त्याच्यावर आपण उपाय शोधतो. मग यांनी असा विचार केला की आपण हे असं हाताने करू शकत नाही, मग याच्यासाठी आपण काय करणार, तर त्याच्यावर उपाय काय शोधला ते बघा. आता बघा हे काय, लोखंडी खिळ्यासारखं आहे, लोखंडी रॉड आहे. रॉड पाहिलाय तुम्ही, आपण घरं बांधताना वगैरे गजाळी वगैरे पाहतो, लोखंडी रॉड पाहतो, हा रॉड आहे. आपल्या घरामध्ये जी वीज येते ती दोन प्रकारची असते, तुम्हाला माहित आहे. एक काय असते, एक अल्टरनेटिव्ह असते आणि एक डायरेक्ट असते. डायरेक्ट म्हणजे डीसी म्हणजे सरळ जाणारी. एक अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, तर ती दिशा बदलत राहते, अशा पद्धतीने दिशा बदलते. जसं की मी तुम्हाला बल्ब लावताना बघा दाखवलं होतं की उजवीकडून जरी गेलं बल्बमध्ये ते करंट तरी काम करतो, डावीकडून गेलं तरी काम करतो. तर तशी एक दिशा बदलणारी एक विद्युत असते. ती नाही समजून घेतली तुम्ही किंवा तुमच्या लक्षात नाही आलं दिशा बदलणारी म्हणजे काय, तरी अडचण नाही. फक्त समजून घ्या. तुम्हाला लाईट दाखवला होता की नाही मी, त्याच्यामध्ये उजवीकडून लाईट गेली तरी सुद्धा लाईट लागला होता, डावीकडून गेली तरी सुद्धा लाईट लागला होता. असा एक विद्युतचा म्हणजे विजेचा एक असा प्रकार असतो, तो काय करतो, सतत दिशा बदलत असतो. असा व्हेव सारखा जात असतो तो व्हेव. लाटा माहिती आहे तुम्हाला, लाटा, तसा लाटांसारखा खालीवर तो दिशा बदलत असतो. त्या पद्धतीचं इथं एक तार जर आपण समजा याला गुंडाळली, आता बघा हे साधा सिंपल लोखंडाचा रॉड आहे. या रॉडला काय केलं आपण, अशा पद्धतीची तार गुंडाळली आणि याच्यामध्ये मग काय केलं बघा, याच्यामध्ये आपण करंट सोडला. सेम गोष्ट आहे, आपण याच्यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं, जसं लाईटच्या वेळेस पाहिलं होतं तसं. हे बघा आता याच्यामध्ये इकडे एन आणि एस दोन पोल आहेत त्याचे, नॉर्थ पोल साऊथ पोल, आणि त्याला गुंडाळली आपण तार आणि त्या तारेमध्ये सोडली आपण वीज, बरोबर आहे. आता तार गुंडाळल्यामुळं काय झालं की जी बदलणारी हे आहे वीज, ज्याला आपण अल्टरनेटिव्ह म्हणतो, ती त्याच्यामध्ये तयार होणार आणि ती तयार झाली की काय होते बघा, आपण स्विच चालू केलं की ते बदलत राहणार. बघा इकडचा एन इकडे एस होणार, इकडचा एस इकडे एन होणार. जसं बॅटरीनं आपण बदललं होतं, बॅटरीमध्ये जसं बदललं होतं आपण, दिशा बदलली होती, तशी दिशा आता याची बदलत राहणार. कशामुळं, कारण आता आपण अल्टरनेटिव्ह त्याच्यामध्ये करंट टाकलाय की जो स्वतःहून बदलतो, बदलणारा असतो, दिशा बदलणारा, व्हेवच्या दृष्टिकोनातून है ना. मग तसं त्याचं काम सुरू होतं. बघा हे बदलत राहतं, इकडचा एन इकडे गेला, इकडचा एन इकडे आला, हे बघा हे बदललं, हे असं बदलत राहतं. म्हणजे आता हाताने बदलायचं काम आहे का आपल्याला, नाही. आपण काय वापरलं, अल्टरनेटिव्ह करंट त्याच्यामध्ये वापरला. आणि अल्टरनेटिव्ह करंट वापरल्यामुळे काय होतं, हे जे पंख आहे समजा याच्यामध्ये आता आपण अल्टरनेटिव्ह करंट टाकला तर हे काय होणार,
हे आपोआप दिशा बदलणार. बघा, 2 वायर जोडले, इकडचा एन काय झाला, इकडे आला, इकडचा एस इकडे गेला. मग आता हे जर बदललं की आपोआप ते पण बदलणार ना. कारण काय, एन आणि एस एकत्र आलं, ही तर 2 एकत्र येणार. पण जेव्हा आता इकडचा एस इकडे जाईल आणि एन इकडे येईल तेव्हा तो एन तिकडे जाईल. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, चेंज होत राहील, बदल होत राहील. आणि बदल जसा जसा होत राहील तसं तसं ते फिरत राहील. करेक्ट? कळालं? किती सोपं आहे की विद्युत ऊर्जेचा वापर आपण काय केला, चुंबकीय ऊर्जेमध्ये त्याचं परावर्तन केलं. ठीक आहे. आणि त्याच्या पद्धतीनं मग अशा पद्धतीनं हे 2 जे चुंबक आहेत त्या 2 चुंबकांमध्ये अल्टरनेटिव्ह करंट टाकला आपण आणि मग त्याच्यामधून ते फॅनची पाती फिरायला लागतात. जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय आता. बघा, करेक्ट, असं फिरत राहतं ते, त्याच्यामध्ये चेंज होत राहतो, है की नाही. एनचं एस, एसचं एन, आणि याच्यामधून मग काय होतं, फॅन फिरतो. तर अशा पद्धतीनं बाळांनो आपण फॅनवर पाहिलं असेल तर अशा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं फॅनचं कार्य असतं. एकदम सिंपल आहे. त्याच्यामध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर विद्युत चुंबकीय ऊर्जेमध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये जे 2 पोल असतात, साऊथ आणि नॉर्थ, या साऊथ आणि नॉर्थला एकमेकाच्या विरुद्ध जर ध्रुव एकत्र आले तर ते एकमेकांना म्हणजे आकर्षित करून घेतात. आणि जर विरुद्ध कोण किंवा विरुद्ध पोल एकत्र आले तर ते एकमेकांना दूर सारतात. ही जी साधी सिंपल गोष्ट आहे, या साध्या सिंपल गोष्टीचा वापर करून फॅनची पाती फिरायला लागतात. त्याचप्रमाणे मोटर जी असते आपल्या शेतातली तिचे पण पाती फिरायला लागतात. तर अशा सोप्या पद्धतीनं हे तुम्हाला फॅन कसा फिरतो ते मी सांगितलंय. तुम्हाला कळालं निश्चितच असेल. हे कळालेलं नक्की घरच्यांना सांगा आणि सगळ्यांना सांगा की आम्हाला फॅन कसा फिरतो ते आता कळलेलं आहे. ओके, ठीक आहे. थांबूया इथं. धन्यवाद.